नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हाला PM किसान सन्मान निधीसाठी 17व्या हप्त्यासाठी कुठले शेतकरी पात्र आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये त्याची लिस्ट सविस्तर अशी तुम्हाला मी कशी पाहिजे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला PM किसानच्या या पोर्टलवरती यायचं आहे। PM किसानच्या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट हा ऑप्शन तुम्हाला इथं पाहायला मिळेल। तर त्या ऑप्शनला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं स्टेट इथं तुम्हाला निवडायचं आहे। तुमचं स्टेट महाराष्ट्र निवडूयात। तिथं त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट इथं निवडूयात। डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुमचं सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका तुम्हाला इथं निवडायचा आहे। त्यानंतर तुमचा इथं तालुका ब्लॉक लेवलमध्ये निवडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथं गावाची यादी दिसेल। तर या यादीमध्ये तुमचं गाव कुठलं आहे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहून तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे। तर मित्रांनो, आपण एक गाव सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं गावाची यादी तुम्हाला इथं खाली दाखवली जाईल। तर मित्रांनो, ही यादी तुम्हाला 17व्या हप्त्यासाठी जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांची यादी तुम्हाला इथं फार्मर नेम, त्याचा जेंडर, सिरियल नंबरनुसार तुम्हाला इथं दाखवलेली आहे। तर मित्रांनो, या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते पहा। जर असेल तर त्याचं स्टेटस तुम्ही PM किसानचं स्टेटस तुम्ही पहा। त्यासाठी तुम्हाला कुठले शेतकरी पात्र आहे, कुठल्या शेतकऱ्यांना कारण काय रिजेक्ट झालं आहे, काय ॲक्सेप्ट झालं आहे ते पहा। तर मित्रांनो, तुम्हाला इथं अल्फाबेट्सनुसार तुम्हाला इथं दाखवलं आहे। त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पेजवरती जायचं आहे। इथं तुमचं नाव आहे का नाही ते तुम्हाला इथं पाहायचं पूर्ण, कारण इथं असे 10 स्टेप दिलेत, 10 पेज आहेत। त्या 10 पेजमध्ये तुमचं अल्फाबेट्सनुसार कुठल्या पेजला येईल ते तुम्ही पहा आणि त्यानुसार तुमचं नाव तुम्ही इथं या लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला आणि याबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली, आणि जर तुम्हाला कुठली माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका। ना आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।